आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत। खरातवरून राजकारणात खळबळ उडालेली आहे। टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्र्यांकडून चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून चाकणकर अडचणीत। वर्षा निवासस्थानी चाकणकरांची फडणवीसांसोबत चर्चा। सूत्रांची माहिती। महिला आयोग अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार। रोहित पवारांचं ट्विट। खरात प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी। रोहित पवार यांची ट्विट करत मागणी। अजित पवारांच्या अपघाताशी या भोंदूबाबाचं कनेक्शन आहे का? रोहित पवारांचा सवाल। रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या। सुनेत्रा पवार यांच्या भेटी दरम्यान किंवा त्यानंतर चाकणकर राजीनामा देण्याची शक्यता। 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याची ही माहिती। भोंदूबाबाचा बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय। पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओ स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांचे फोटो ट्विट। तर भोंदूबाबा खरात प्रकरणातील कडक भूमिकेमुळे संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। मुख्यमंत्र्यांनी 20 दिवसापूर्वी सुरू केलेल्या मोहिमेमुळेच अनेकांचे धाबे दणाणले। राऊतांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार। जे खरात सोबत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। खरात विरोधात पहिला गुन्हा शिर्डीत दाखल झाला होता। याबाबत मलाही पूर्वकल्पना होती। विश्वस्त मंडळाला देखील ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार। रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक दावा। तर खरात प्रकरणात चाकणकरांचा राजीनामा घेत सह आरोपी करण्याची मागणी। भोंदूबाबा खरात आणि चाकणकरांचे आर्थिक संबंध ईडी चौकशी करावी। 2 दिवसात पुरावे समोर आणणार। सुषमा अंधारेंचा इशारा। 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त। त्याच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करायचे। संजय राऊतांचा आरोप। यात भाजपचे मंत्री नसल्याचाही उल्लेख। चाकणकरांचा राजीनामा झाला पाहिजे। राऊतांची ही मागणी। तर खरातचे नेते आणि मंत्र्यांसोबतचे फोटो समोर आलेले आहेत। पाहूया टॉप 9 बातम्या। पतीच्या मरणाची भीती घालत लैंगिक शोषण केल्याचा पीडित महिलेचा भोंदू अशोक खरातवर आरोप। तक्रार कॉपी समोर। 2022 ते 2025 पर्यंत खरातकडून लैंगिक शोषण। मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातली राधा असं सांगत शुद्ध हरपल्यानंतर लैंगिक शोषण करत असल्याचा पीडितेचा आरोप। भोंदूबाबा अशोक खरातनं जमवली 250 कोटींची माया। पाथर्डी, गवळ्याणे शिवार, मिरगाव, कहांडळवाडी, कर्मयोगी नगर, ओझर विमानतळाजवळ खरातची कोट्यवधींची संपत्ती। भोंदूबाबा खरातचं कौतुक करतानाचे रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ समोर। चाकणकरांकडून खरातची पांडुरंगाशी तुलना। महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत खरातनंच पोहोचवल्याचं चाकणकरांचं एका व्हिडिओत वक्तव्य। तर खरातसोबत शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक करतानाचाही व्हिडिओ समोर। आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचं दर्शन झालं नाही। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते दर्शन इथे झालंय। भोंदूबाबा खरातबद्दल बोलतानाचा रुपाली चाकणकरांचा जुना व्हिडिओ समोर। नाशिकच्या खरात प्रकरणाची बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी। सार्वजनिक जीवनात अनेकांशी थेट संपर्क येतो, पण एखाद्याला गुन्हेगारी कृत्यात पाठीशी घातलं जाणार नाही। नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणानंतर सुनील तटकरे यांचं ट्विट। भोंदूबाबा खरातच्या संपर्कात एनसीपीचे दोन्ही गटातील नेते। चाकणकर, सुनील तटकरे, सरोज हिरे, जयंत पाटील, निलेश लंके भोंदूबाबा खरातच्या संपर्कात। भोंदूबाबा खरातसोबत वेगवेगळे पूजाविधी। दीपक केसरकरांचा देखील भोंदूबाबा अशोक खरात सोबत फोटोत भोंदूबाबा खरात, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर खरातच्या कार्यालयातला फोटो व्हायरल। केसरकर शिक्षण मंत्री असताना भोंदू खरातच्या शिफारसीनं शिक्षण खात्यात बदली बढती व्हायची। संजय राऊतांचा ट्विट करत आरोप। त्यासाठी भोंदूबाबा खरात अनेकदा नरिमन पॉइंटच्या ट्रायडेंटमध्ये मुक्कामी असायचा असाही दावा। तर आता बातम्या पाहूया टॉप 9 खरात प्रकरणातील प्रतिक्रिया। खरातची शेकडो प्रकरणं, यात काळी मात्र शंका नाही। अंजली दमानिया यांचं वक्तव्य। अशोक खरातचं प्रकरण खूप मोठं होणार। एक डेटा हार्ड ड्राईव्ह मधून डिलीट करण्यात आलाय। अंजली दमानिया यांचा दावा। आशा एप्स्टीन बाबांवर इतकी मेहरबानी, या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत का? अंजली दमानिया यांची टीका। रुपाली चाकणकर यांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी।
कुरूप विचारांचा भोंदूपणा सगळ्या नैतिकतेचंच चाक रुतवून टाकतो. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांची रुपाली चाकणकरांवर टीका. नाशिक फाईल्स प्रकरणात सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप. आयपीएस तेजस्वी सातपुतेंमार्फत होणारी चौकशी निष्पक्ष होईल का याबाबत साशंकता. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हावा अशी मागणी. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. भाजप नेत्या नीता केळकर यांची मागणी. खरात प्रकरणात चाकणकरांचा दोष नाही. मंत्री दत्ता भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण, तर खरात प्रकरणात दत्ता भरणे ही लाभार्थी आहेत का? संगीता तिवारींचा भरणेंना सवाल. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सीबीआय आणि ईडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. तसंच कठोर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी. भोंदूबाबा खरात प्रकरणात सर्व काळे धंदे उघड होणार. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य. तपासाची जबाबदारी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुतेंवर सोपवली. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येईल, चित्रा वाघ यांचा दावा.